नमस्कार. सण असो वा नसो आपण भजी ही नेहमीच बनवत असतो. तर आज मी तुम्हाला आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा जी भजी खाल्ली होती ना त्याचाच एक नवीन प्रकार बनवून दाखवणार आहे. तर बेसन पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे, चिमूटभर हिंग घालायचं, ओवा घालायचा, हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, कोथिंबीर घालायची, हळद घालायची, जिरे पूड, काळी मिरी पूड घालायची आणि थोडंसं मीठ घालून नाही का आपण हे बॅटर तयार करून ठेवायचं. आता इथं ज्या तिखट नसतात ना त्या मोठ्या मिरच्या घेतल्या आहे आणि मधून अशा चिरून घ्यायच्या आहे. जर बी खूप जास्त असतील तर थोडे बी काढून टाकायचे. आता इथं मिरच्या खूप जास्त मोठ्या आहे म्हणून मी त्या 2 भागात करून घेतल्या आहे. आता ह्या त्या बेसन पिठामध्ये घोळवून घ्यायच्या आणि मध्यभागी त्याच्या जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे आपण बेसन पीठ भरायचं आहे आणि हे भजी अशी तळून घ्यायची आहे. आता इथपर्यंतच ही रेसिपी थांबत नाही, तर पुढेसुद्धा आहे, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता मस्त अशी भजी आपली तळून झाली की बाहेर काढायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात तीळ, सुकं खोबरं आणि चाट मसाला घालायचा, लाल तिखट घालायचं, धणे पावडर घालायचं आणि बारकी भजी जी तळून घेतली होती आपण सुरुवातीला ती घालायची आणि त्याच्याबरोबर मुठभर सुकलेला कढीपत्ता घालायचा आणि याचं एक वाटण तयार करायचं. आता जी तळून घेतलेली भजी आहे ना ती अशी छोटी छोटी तुकडे त्याचे करून घ्यायचे आहे. त्यानंतर परत एकदा ती तेलामध्ये आपल्याला छान अशी क्रिस्पी क्रंची होईपर्यंत तळून घ्यायची आहे. त्याच्याबरोबर थोड्याशा हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आहे. आता जो मसाला बनवून घेतला ना तो त्याच्यावर स्प्रिंकल करायचा आणि मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं. सोबतच आपण कोणत्याही चटणीबरोबर हे भजी सर्व करू शकतो किंवा अशीसुद्धा खूप छान लागतात, अगदी क्रंची तयार होतात. तर ही आहेत सोलापूरची फेमस डिस्को भजी. ही मला अतिशय आवडली होती आणि तेव्हापासूनच मी बनवायचं ठरवलं होतं. तर आज मुहूर्त आला आणि आज बनवले. तर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.